पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच आई उरलेले, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहेत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकला, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत, श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. हे बायका तरी नालाय का कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात, आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ती लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास काय इडी आवला देते. आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकरचे कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, खरं कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो आता. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल मला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत. आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही. आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते. ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या, त्यांना इशारा. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणीने सही केली नाही. आता एवढे बसल्यात ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसल्या. आता नाही पुढे का भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम फक्त भामटेची दुनिया वावळी ती भावरा आहे. काय 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय ना? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो माहिलं म्हणलं, भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे रक्ताचे नाते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आज एवढे तुम्ही भावाशी बोलत नाही. काय केलं तुमच्या भावाने?
अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटीतून आहे. अरे भाऊ काय जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला 9वीला होत्या, 9वीला आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तर तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासले, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण. हा, अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं मग आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. हा, तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल देईल. आकृती खराब आली का हिनं म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नातं कुणाच आहे? बहीण भांडण 3 मिनिटात, ताटलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड, आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. याचं प्रेमन का असं काय आलं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 आहेत, 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे कुठं? 5 वर्षानं जमीन राहणार नाही. खरे का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी करून शिकायचंच किती? सरळ बस पटकान, बैठे बैठे सावधान. चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीचा वर्ग बंद झाला. चौथीला कोण आहे तुमच्यात? ए बरे हो, कोण आहे चौथीला? हा, तू कितीला आहे? 5वीला आहे का तू रे? 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घेणं आहे? बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवळीतो का तू? काही नाही, लोकांना बोलले तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना डायरेक्ट चौथीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं, डायरेक्ट चौथीला, आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी, शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे त्या. ह्याच्यामुळं क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आखलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो, परत मागून येतो. करंट लागलाय तुम्हाला, जमीन मिळणार नाही, आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना, म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी.
पुणे. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणी देऊ पान. तुम्ही वाटतं का 75 वाटतं नाही? त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार? 75ला माणूस ठणठणी देऊ नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगट काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणीत आहेत, अजून ठणठणीत, अजून 25 तर लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की भावपूर्ण श्रद्धांजली गेली बॉम्बाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला? याला जपाव, याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हणलं आता परत दिवशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. मग हे तर काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोण सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले चोचले हे जाऊ. पण कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचे केला याला बाहे माऊलीने ओवी लिहिली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करत? तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते हे जावे. याला कशाला उपाशी मारायचं? भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचा नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं चाळे? बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला याला कशाला शुगर पाहिजे? याला कशाला अटॅक पाहिजे? कशाला पाहिजे अटॅक? खायला काय काय देता खायला तुम्ही? मॅगी खातो कर तू? मॅगी खातो तू? तुझी मम्मी आहे कीर्तनाला? आहे का? तू खातो का मॅगी? मॅगी देता का यांना? नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी का? आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं? आणि त्याच्यामुळं 3 कारणं झाले. अटॅक काय येतो इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत? लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का? बोला तुम्ही. काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं? अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन, स्मॉल ब्रेन
स्मॉल ब्रेन म्हणजे लहान मेंदू. बोल जा. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन अँड एव्हरी ब्रेन हॅज ए हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन एव्हरी मॅन इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का? थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो. आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय? अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, टेन्शन फ्री. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत. अटॅक हा विनोद आहे. आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात, हायवेला त्यांना रोग होणार. आणि जवळजवळ होतोच का? कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं, सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही? नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही. त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो. ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले. ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडून राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे.
असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नांगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामा तुरा बहिणाला. आज हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खाल्लं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत ताईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं. कुत्रा याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, हे शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला आट्या काढायला कळत नाही का. त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली, शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे. लाजायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय गेलं नाही. पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे. हा, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय, बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घ्याता का. घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही. शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी शिळी. एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची 2,000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2,000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरीभर बाजरी चालली शिळीला, शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2,000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2,000 आणि माझे 2,000, 4,000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी. आणि तो म्हणला 4,000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6,000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला. आणि शिळी झाड खायला लागली का तिचं कान आणायचं, नुसते कान पण आणायचं शिळीचं. मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6,000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने. त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया, माया तोडा. आणि माया तोडली का मुलगा झाला. आणि